मुलांनो, आपण इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामधील प्रकरण 8वे उपयुक्त आणि उपद्रवी सूक्ष्मजीव या पाठाबद्दल माहिती घेणार आहोत। यापूर्वीच्या अनेक इयत्तांच्या मध्ये आपण सूक्ष्मजीव याबद्दल माहिती घेतलेली आहे। सूक्ष्मजीव म्हणजे काय? तर सूक्ष्मजीव म्हणजे आपल्या अवतीभोवती असलेले परंतु आपल्या डोळ्यांना न दिसणारे असे जे सजीव असतात त्यांना सूक्ष्मजीव म्हणतात। या सूक्ष्मजीवांचे एकूण प्रमुख 5 प्रकार असतात। जीवाणू, विषाणू, आदिजीव, कवके आणि शैवाली या 5 प्रकारांमध्ये सूक्ष्मजीवांची विभागणी केलेली आहे। त्यामध्ये जीवाणू जे आहेत ते आदिकेंद्रकी म्हणजे केंद्रक नसलेले आणि आदिजीव, कवके आणि शैवाली हे दृश्य केंद्रकी म्हणजे त्यांच्यामध्ये केंद्रक असलेले असे हे सजीव आहेत। विषाणू हे सामान्यतः सजीव मानण्यात येत नाहीत, ते सजीव आणि निर्जीव यांच्या सीमारेषेमध्ये आहेत। सूक्ष्मजीव हे साध्या डोळ्यांनी दिसत नाहीत। सूक्ष्मजीवांना पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो। काही सूक्ष्मजीव तर पाहण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा वापर करावा लागतो। या सूक्ष्मजीवांचा जो आकार असतो तो मायक्रोमीटर, नॅनोमीटर या एककामध्ये मोजला जातो। या पाठामध्ये आपण उपयुक्त सूक्ष्मजीवांचा अभ्यास करणार आहोत। हे उपयुक्त सूक्ष्मजीव म्हणजे लॅक्टोबॅसिलाई जीवाणू, ॲझाइटोबॅक्टर जीवाणू आणि ईस्ट म्हणजे किण्व या कवकाचा अभ्यास करणार आहोत। त्याचबरोबर प्रतिजैविके त्यामध्ये पेनिसिलियमचा अभ्यास करणार आहोत। या पाठामध्ये शेवटी आपण उपद्रवी सूक्ष्मजीवांचा अभ्यास करणार आहोत। त्यामध्ये काही कवके, क्लॉस्ट्रिडियम आणि काही विषाणू यांचा अभ्यास या पाठामध्ये आपण करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, आज आपण उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव हा पाठ पाहणार आहोत। सुरुवातीला या पाठामध्ये 2 प्रश्न विचारलेले आहेत। त्यामध्ये सूक्ष्मजीव म्हणजे काय, त्यांची वैशिष्ट्ये कोणती आहेत? सूक्ष्मजीव म्हणजे काय हे आपण सुरुवातीला पाहिले आहे। त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत? तर सूक्ष्मजीव हे बरेचसे आदिकेंद्रकी या प्रकारात असतात, म्हणजेच केंद्रक नसणारे सूक्ष्मजीव हे जास्त प्रमाणात आहेत। हे सर्व सूक्ष्मजीव केवळ सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्यानेच पाहता येतात। काही सूक्ष्मजीवांना पाहण्यासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाची आवश्यकता भासते। दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही सूक्ष्मजीवांचे निरीक्षण कसे केले आहे? तुम्ही यापूर्वी बुरशी व ताकाचे थेंब काचपट्टीवर घेऊन सूक्ष्मदर्शक यंत्राखाली त्याचे निरीक्षण केले आहे। हे सर्व सूक्ष्मजीव आपल्या अवतीभोवती म्हणजे सर्वत्र माती, पाणी, हवा, अगदी आपल्या शेजारी सुद्धा आपल्या शरीरावर सुद्धा बसलेले असतात। एका सुईच्या टोकावर हजारो सूक्ष्मजीव बसू शकतात। हे सूक्ष्मजीव नाकातोंडावाटे आपल्या शरीरात जात असतात, तरी आपण आजारी का पडत नाही? कारण आपल्या शरीरामध्ये रोग प्रतिकारक शक्ती असते। ही रोग प्रतिकारक शक्ती म्हणजे काय असते? तर आपल्या शरीरातील तांबड्या व पांढऱ्या रक्तपेशी या सूक्ष्मजीवांचा नाश करतात, सूक्ष्मजीवांना मारण्याचे काम करतात। त्यामुळे आपल्या शरीराचे रक्षण होते। अशा प्रकारे हे सूक्ष्मजीव काम करत असतात। आता आपण
उपयुक्त सूक्ष्मजीवाविषयी थोडी माहिती घेऊया. पहिला जो उपयोगी सूक्ष्मजीव आहे त्याचं नाव आहे लॅक्टोबॅसिलाई. तर हा लॅक्टोबॅसिलाई जीवाणू कोठे असतो? तर ताज्या ताकामध्ये हा लॅक्टोबॅसिलाई जीवाणू असतो. मग तो पाहण्यासाठी एक कृती करावी लागेल. पहिल्यांदा एक ताज्या ताकाचा थेंब काचपट्टीवरती घ्या आणि त्या थेंबाचा अगदी पातळ थर बनवा. त्याच्यावर मिथिलीन ब्ल्यू रंजकाचा एक थेंब टाकून आच्छादकास ठेवा आणि सूक्ष्मदर्शकाच्या 10x भिंगाने व नंतर उच्च क्षमतेच्या 60x भिंगाने त्याचे निरीक्षण करा. तुम्हाला त्या ताकामध्ये निळसर रंगाचे काडीसारखे जीव हालचाल करताना दिसतील. हेच ते लॅक्टोबॅसिलाई जीवाणू. यांचा आकार सूक्ष्म आणि आयताकृती असतो. हे विनॉक्सी प्रकारचे जीवाणू आहेत. विनॉक्सी म्हणजे ते जीवाणू ऑक्सिजन शिवायही जगू शकतात. त्यांना ऊर्जा निर्मिती करण्यासाठी ऑक्सिजनची गरज भासत नाही. अशा प्रकारे हे लॅक्टोबॅसिलाई जीवाणू आपल्याला ताकामध्ये पाहता येतात. आता आपण या लॅक्टोबॅसिलाई जीवाणूंचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय असतो हे आपण पाहूया. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये दुधापासून दही तयार केले जाते. ते कसे केले जाते? या प्रक्रियेमध्ये नेमके काय घडते? तर ते आपण आता पाहू. ज्यावेळेला दुधामध्ये ताकाचे थोडेसे विरजण मिसळतात त्यावेळेला त्या ताकातील लॅक्टोबॅसिलाई हे जीवाणू असतात. तर ते दुधातील लॅक्टोज शर्करेचे किण्वन प्रक्रियेद्वारा लॅक्टिक आम्लामध्ये रूपांतर करतात. त्यामुळे काय होतं? दुधाचा सामू म्हणजे pH कमी होतो. pH कमी होतो म्हणजे काय? तर दुधातील हायड्रोजन आयनांचे प्रमाण कमी होते आणि दुधातील जी प्रथिन असतात त्या प्रथिनांचं क्लथन होतं. क्लथन म्हणजे काय? तर घट्ट होणे किंवा गोठणे. प्रथिनं गोठतात आणि ही प्रथिनं इतर घटकांपासून दुधातील इतर घटकांपासून ती वेगळी होतात. यालाच दुधाचे दह्यात रूपांतर होणे असे म्हणतात. आता या लॅक्टिक आम्ल जे या दह्यामध्ये असतं त्यामुळे दह्याला एक विशिष्ट असा आंबट स्वाद येतो. दही आपल्याला आंबट लागतं, थोडंसं आंबट लागतं. त्याला कारण आहे लॅक्टिक आम्ल ते दह्यामध्ये असतं व त्याचा जो सामू कमी असतो, दह्याचा सामू कमी असतो, त्यामुळे दुधामध्ये इतर काही घातक जीवाणू सुद्धा असतात किंवा असू शकतात. त्यांचा नाश हा आपोआपच त्या ठिकाणी होतो. आता या ठिकाणी जरा डोके चालवा असं या ठिकाणी एका चौकटीमध्ये दिलेलं आहे. त्या चौकटीमध्ये 3 प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न असा आहे की अपचन झाल्यास, पोट बिघडल्यास डॉक्टर दही किंवा ताक घेण्यास का सांगतात? त्याचं उत्तर असं आहे की दुधापेक्षा दही हे पचनास हलके असते. तसेच त्यात लॅक्टोबॅसिलाई या उपयोगी जीवाणूंचे प्रमाण जास्त असते. हे जीवाणू क्लॉस्ट्रिडियम सारख्या घातक जीवाणूंचा नाश करतात. आता हे क्लॉस्ट्रिडियम जीवाणू कुठं असतात? तर हे आपल्या अन्नमार्गामध्ये असतात आणि त्यामुळं पोटात दुखतं. हे घातक जीवाणूंचा नाश करतात लॅक्टोबॅसिलाई जीवाणू आणि त्यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढते. त्यामुळे आहार हेच औषध ठरू शकते अपचन झाल्यास किंवा पोट बिघडल्यास. म्हणूनच डॉक्टर दही किंवा ताक घेण्यास सांगतात. दुसरा प्रश्न असा विचारलाय, कधीतरी दही कडवट व बुळबुळीत होऊन त्याला तार येते, असे का होत असेल? तर त्याचं उत्तर असं आहे की दह्याचे विरजण जर खराब झाले असेल
तर त्यात उत्तम गुणवत्तेचे लॅक्टोबॅसिलाई नसतात. त्या उलट त्यात क्लॉस्ट्रिडियम या अपायकारक जीवाणूंची वाढ झालेली असते. दह्याचा सामू देखील बदललेला असतो, त्यामुळेच दही कडवट व बुळबुळीत होते. तिसरा प्रश्न असा विचारलाय की दुधाच्या सायीचे किण्वन म्हणजे विरजन करून घरी कोणकोणते पदार्थ मिळवतात? तर सायीचे दही, ताक, लस्सी, लोणी, दह्यापासून चक्का, चक्क्याचे श्रीखंड असे अनेक पदार्थ दुधाच्या सायीचे किण्वन करून घरी बनवता येतात. त्याच्या पुढच्या चौकटीमध्ये, नारंगी चौकटीमध्ये आपल्याला दिलेलं आहे की माहीत आहे का तुम्हाला हल्ली लोकप्रिय झालेले प्रोबायोटिक दही व इतर खाद्यपदार्थ हे खूप लोकप्रिय झालेले आहेत. हे खाद्यपदार्थ म्हणजे नेमके काय आहेत? तर हे प्रोबायोटिक दही म्हणजे काय आहे? तर अशा पदार्थामध्ये लॅक्टोबॅसिलाई सारखे उपयुक्त सूक्ष्मजीव वापरलेले असतात. असे खाद्य शरीरासाठी आरोग्यदायक ठरण्याचे कारण हे सूक्ष्मजीव अन्नमार्गातील क्लॉस्ट्रिडियम सारख्या घातक जीवाणूंना नष्ट करतात व आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात. तर हे प्रोबायोटिक दही जे आहे ते खूप त्यामुळे लोकप्रिय झालेले आहे. ही जी प्रोबायोटिक उत्पादन आहेत ती योगर्ट, त्यानंतर सोअर या ठिकाणी क्रूड, कोबीचे लोणचं, थोडक्यात डार्क चॉकलेट, लोणची, तेले, कॉर्न सिरप, कृत्रिम स्वीटनर्स म्हणजे गोडी आणणारे पदार्थ, सूक्ष्म शैवाले अशा विविध रूपामध्ये हे प्रोबायोटिक पदार्थ उत्पादनं आपल्याला उपलब्ध आहेत. तर हे आपल्या अन्नमार्गामध्ये प्रोबायोटिक जी उत्पादनं असतात ती वसाहती करून त्याचे जे सूक्ष्मजीव असतात ते वसाहती करतात अन्नमार्गामध्ये आणि घातक सजीवांचा, सूक्ष्मजीवांचा ते नाश करतात, त्यांच्या चयापचय क्रियेवर नियंत्रण ठेवतात आणि हे आरोग्यदायी आहेत. अशा प्रकारे हे प्रोबायोटिक दही सध्या लोकप्रिय झालेलं आहे. आता यानंतर आपण लॅक्टोबॅसिलाई हे जे जीवाणू आपण बघितले त्यांचे उपयोग आपण बघूया. दही, ताक, तूप, चीज, श्रीखंड असे अनेक पदार्थ हे दुधाच्या किण्वनाने मिळतात. म्हणजेच या ठिकाणी लॅक्टोबॅसिलाई जीवाणू हे दुधाचं दही जेव्हा होतं तेव्हा त्या दह्यापासूनच ताक तयार होतं, ताकापासूनच तूप तयार होतं, चीज तयार होतं. तर अशी अनेक उत्पादनं हे केवळ लॅक्टोबॅसिलाई जीवाणूमुळे तयार होत असतात. त्याचबरोबर सिडार, कोको, भाज्यांची लोणची हे सुद्धा जे पदार्थ आहेत हे उत्पादन करायचे असतील तर लॅक्टोबॅसिलाईची किण्वन प्रक्रिया उपयुक्त असते. पचन संस्थेच्या कार्यामध्ये जर बिघाड झाला तर लॅक्टोबॅसिलाई व इतर काही सूक्ष्मजीव रोग्यास एकत्रपणे देऊन उपचार केले जातात. त्याचा आणखीन चौथा उपयोग आहे तो म्हणजे गाई म्हशींना दिले जाणारे आंबोन. हे आंबोन म्हणजे काय असतं तर लॅक्टोबॅसिलाईच्या मदतीने आंबवलेले अन्न असते आणि त्यामुळे काय होतं, ज्या दूध देणारे जे गाई म्हशी असतात त्यांचं दूध वाढतं आंबोन खाल्ल्यामुळं. पाचवा जो उपयोग आहे तो म्हणजे या लॅक्टोबॅसिलाई जीवाणूचा तो म्हणजे मद्यार्क निर्मिती, म्हणजे जे दारू जे असते किंवा बियर त्या निर्मितीमध्ये या लॅक्टोबॅसिलाई जीवाणूचा किण्वन प्रक्रियेसाठी उपयोग केला जातो. तसेच पाव बनवताना बेकरी उद्योगामध्ये या लॅक्टोबॅसिलाईची किण्वन प्रक्रिया वापरली जाते. अशा प्रकारे बरेचसे उपयोग हे लॅक्टोबॅसिलाई जीवाणूंचे आहेत आणि हे मानवाला उपयुक्त आहेत. अनेक प्रकारचे उद्योग यावर आधारलेले आहेत. आपल्याला पुढे 2 प्रश्न त्यासाठी विचारलेले आहेत की लॅक्टोबॅसिलाई जीवाणू किती उद्योगांना चालना देतात. बघा, आत्ता आपण बघितलं की कितीतरी या लॅक्टोबॅसिलाईचे उपयोग आहेत. आता याच्यामध्ये डेअरी उद्योग,
ज्या डेअरी उद्योगामध्ये दुधापासून दही तयार होतं, श्रीखंड तयार होतं, आम्रखंड तयार होतं, तूप तयार होतं, लोणी, चीज, हे जे डेअरी उद्योग आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या लॅक्टोबॅसिलाई जीवाणूंचा उपयोग, त्याच्यामुळेच तर हा सर्व उत्पादनं तयार होतात. लॅक्टोबॅसिलाई जीवाणू हे मोठं काम करतो, अनेक लोकांना रोजगार देतो, हजारो लाखो लोकांना रोजगार त्यामुळे मिळालेला आहे डेअरी उद्योगामुळं. त्याचबरोबर प्रोबायोटिक मगाशी उत्पादनं सांगितली, तर ते तयार करणारे कितीतरी आरोग्यदायी, अगदी मानवाला उपयुक्त असणारे असे प्रोबायोटिक पदार्थ तयार करणारे जे उद्योग आहेत त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात या लॅक्टोबॅसिलाई जीवाणूंचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर दूध देणाऱ्या जनावरांचे गोठे म्हणजे दूध उत्पादन उद्योग जो आहे त्यासाठी जनावरं पाळण्यासाठीचा जो उद्योग आहे तो सुद्धा लॅक्टोबॅसिल दूध निर्माण झालं तरच काय होणार आहे, त्या ठिकाणी त्याचं दुग्ध डेअरी चालणार आहे. त्यामुळे हा देखील उद्योग जो आहे जनावरं, दूध देणाऱ्या जनावरं पाळण्याचा उद्योग, तर त्याला देखील चालना मिळते. त्यानंतर मद्यार्क उद्योग आहे, बेकरी उद्योग आहे. आपण बघितलं की पाव, केक, खारी, ब्रेड, टोस्ट हे सगळं बनवणारा जो बेकरी उद्योग आहे आज हजारो जणांना रोजगार त्यामुळे मिळालेला आहे. आणि ह्या बेकरी उद्योगात देखील लॅक्टोबॅसिलाई जीवाणूच काम करत असतात. तर अशा प्रकारे अनेक उद्योगांमध्ये हे लॅक्टोबॅसिलाई जीवाणूंचा उपयोग आहे आणि ते अनेक उद्योगांना चालना देतात. इतकंच नव्हे तर लाखो लोकांना त्यामुळे रोजगार मिळालेला आहे. दुसरा प्रश्न काय आहे, दूध दुभत भरपूर उपलब्ध असलेल्या प्रदेशात कोणकोणते उद्योग व कारखाने सुरू होऊ शकतात? तर डेअरी उद्योग सुरू होऊ शकतो. त्यानंतर हे गृह उद्योगामध्ये जनावरं पाळण्याचा जो दुभती जनावरे पाळण्याचा जो उद्योग आहे हा उद्योग सुरू होऊ शकतो. आणि याचं जर उदाहरण पाहायचं झालं आपल्याला तर आपण आपल्या परिसरामध्ये चितळे डेअरीचं उदाहरण घेऊ शकतो की भिलवडी या गावी चितळे यांनी या डेअरीच्या माध्यमातून अनेक लोकांना गृह उद्योगाच्या माध्यमातून या दुभत्या जनावरांना पाळण्यासाठी, त्यांच्यापासून दूध उत्पादन करण्यासाठी प्रेरणा दिलेली आहे. त्यांना मोफत अशा प्रकारे जनावरं देऊन त्यांच्या ते जे कर्ज असेल ते कर्ज दुधाच्या माध्यमातून ते भागवून एक कुटुंबांना मोठ्या प्रमाणामध्ये उभं करण्याचं काम या डेअरींनी केलेलं आहे. त्याचबरोबर अमूल उद्योग गुजरातमधला, तर तो आपण तर पाहतो किती प्रसिद्ध, सारख्या जाहिराती असतात. तर हा अमूल उद्योग असेल, गोकुळ उद्योग आहे आपल्या परिसरामधला. तर या प्रकारच्या अनेक उद्योगांच्या माध्यमातून लोकांना रोजगार हा मिळालेला आहे. मुलांनो, आपण लॅक्टोबॅसिलाई या जीवाणूबद्दल बघितलं. आता आपण दुसरा उपयोगी जो सूक्ष्मजीव आहे त्याचं नाव आहे रायझोबियम. हा रायझोबियम हा सहजीवी जीवाणू आहे, त्याबद्दल आपण माहिती घेऊया. सर्वप्रथम हे रायझोबियम नावाचे जे जीवाणू असतात ते कुठे असतात, तर ते शिंबावर्गीय वनस्पतींच्या मुळांच्या गाठीमध्ये असतात. आता शिंबावर्गीय वनस्पती म्हणजे ज्या वनस्पतींना शेंगा येतात अशा वनस्पती म्हणजे शिंबावर्गीय वनस्पती. आपण मेथी, शेंगदाणा, सोयाबीन व अन्य कोणत्याही कडधान्याचे एक रोपटे समजा घेतलं आणि ते 3 ते 5% इतक्या हायड्रोजन पेरोक्साईडच्या द्रावणानं ते निर्जंतुक करून घेतलं. आपण ही कृती करून बघूया. त्यानंतर 70% इथेनॉइल अल्कोहोलच्या द्रावणामध्ये ते 4 ते 5 मिनिटं ठेवलं. नंतर निर्जंतुक पाण्याने ते स्वच्छ केलं आणि त्याच्या ज्या मुळावरच्या गाठी आहेत त्या गाठीचे अतिशय पातळ, बारीक, चपटे असे काप केले आणि त्यातला एक चांगला जो काप असेल तो काप सॅफ्रॉनिनच्या द्रावणामध्ये 2 ते 3 मिनिटे ठेवला. त्यानंतर तो काचपट्टीवरती काप घेतला आणि आच्छादन काच त्याच्यावरती ठेवली आणि ही काचपट्टी सूक्ष्मदर्शीखाली ठेवून त्याचं जर निरीक्षण केलं तर त्यामध्ये आपल्याला
गुलाबी दांड्याप्रमाणे दिसणारे जे जीव दिसतात ते रायझोबियम जीवाणू आहेत. हे जीवाणू पाहण्यासाठी आपल्याला कडधान्यांच्या मुळावरील गाठी शोधाव्या लागल्या. या ठिकाणी समोर आकृतीमध्ये आपल्याला हा रायझोबियमचा जीवाणू आपल्याला दिसतोय. आपण तो जर बघितला तर आपल्याला तो दांड्यासारखा जीव आपल्याला इथं दिसेल. त्यानंतर खालच्या बाजूला त्या मुळांच्या वरच्या ज्या गाठी आहेत त्या गाठी आपल्याला या ठिकाणी आकृतीमध्ये दिसत आहेत. त्या कशा असतात त्या, आणि इथं मध्यभागी जी आकृती आपल्याला दिसते त्यामध्ये तो जो मुळाचा जो काप घेतलेला आहे तर त्या कापाचं आपल्याला आकृती या ठिकाणी दिसते. त्यामध्ये त्या मुळांच्या गाठीवरती ते जीवाणू आहेत हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय. पेशींचं विभाजन झाल्यानंतर कशी आकृती या ठिकाणी तयार होते ते आपल्याला या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. आता हे जे रायझोबियम जे जीवाणू आहेत हे रायझोबियम जीवाणू हे शिंबावर्गीय वनस्पतींच्या मुळावरील गाठीमध्ये जे आपल्याला दिसले तर ते वनस्पतींना त्यांचा काय उपयोग होतो हे आपण बघूया. आता या रायझोबियमची जी भूमिका आहे आणि जे महत्त्व आहे ते आता आपण पाहूया. तर हे रायझोबियम जे जीवाणू आहेत ते मुळांच्या गाठीमध्ये राहतात आणि हे जे रायझोबियम जीवाणू आहेत ते त्या रोपट्याला नायट्रेट्स, नायट्राइट्स तसेच अमिनो आम्ले ही पुरवत असतात व त्या बदल्यात रोपट्याकडून कर्बोदकाच्या रूपामध्ये त्याला ऊर्जा मिळते, तसेच त्याला राहायला जागा मिळते. म्हणजे बघा या ठिकाणी हे जे रायझोबियम जीवाणू आहेत ते मुळांच्या गाठीमध्ये जे असतात ते रोपट्याला विविध प्रकारची नायट्रोजनची संयुगे पुरवत असतात. आता ही संयुगे सुद्धा नायट्रोजनचं रूपांतर करून ती संयुगे मिळवत असतात. परंतु हा हवेतील जो नायट्रोजन असतो आपल्याला हे माहिती आहे की हवेमध्ये जवळपास आपल्याला माहिती आहे की 78% इतका नायट्रोजन हा हवेमध्ये आहे. आणि हा नायट्रोजन म्हणजे वनस्पतींचं मुख्य अन्न आहे. आणि ज्या वेळेला पाऊस पडण्याची स्थिती असते, विजा कडाडतात, त्यावेळेला हा नायट्रोजन हवेतील नायट्रोजन हा पावसाच्या पाण्यामध्ये मिसळतो आणि तो जेव्हा जमिनीवर येतो तेव्हा पावसाच्या पाण्यातून नायट्रोजन जमिनीमध्ये येतो आणि त्या नायट्रोजनचं पासून विविध संयुग हे रायझोबियम जीवाणू बनवत असतात. त्यामध्ये नायट्रोजनचं रूपांतर नायट्रेट्स, नायट्राइट्समध्ये आणि अमिनो आम्लामध्ये ते करतात आणि हेच वनस्पतींचं अन्न आहे. वनस्पतींना ऊर्जा या रोपट्याकडून या या प्रकारच्या अमिनो आम्लाच्या रूपामध्ये आणि नायट्रोजनच्या संयुगाच्या रूपामध्ये ही जे ऊर्जा आहे किंवा हे जे अन्न आहे हे अन्न वनस्पतींना मिळत असतं. त्या बदल्यात या रायझोबियमला काय मिळतं तर त्या बदल्यात रोपट्याकडून कर्बोदकाच्या रूपातली ऊर्जा मिळते आणि त्याला राहायला जागा मिळते. अशा प्रकारे जे परस्परांना फायद्याचं ठरणारं जे नातं आहे यालाच सहजीवन म्हणतात. हे जे सहजीवन आहे हे दोन जीव या ठिकाणी एकत्र राहतात. हे पहा, यामध्ये एक जीव कुठला आहे रायझोबियम जीवाणू आणि दुसरा काय शिंबावर्गीय वनस्पती. हे एकमेकांसोबत राहतात, एकमेकांना मदत करतात, परस्परावलंबी आहेत. त्यामुळे त्यांना काय म्हटलेलं आहे सहजीवी जीवाणू. या रायझोबियमला सहजीवी जीवाणू म्हटलेलं आहे. आता हे जे रायझोबिया असतात ते हवेतील नायट्रोजन पासून संयुगे बनवतात हे आपण पाहिलं. पण या नायट्रोजन स्थिरीकरणासाठी त्यांना कुठं राहावं लागतं. म्हणजे ही जी प्रक्रिया असते नायट्रोजनचं रूपांतर नायट्रोजनच्या संयुगामध्ये करणे याला स्थिरीकरण म्हणतात. तर याच्यासाठी त्या रायझोबियमला वाटाणा, सोयाबीन, घेवडा अशी जी कडधान्य किंवा शेंगावर्गीय ज्या वनस्पती आहेत शिंबावर्गीय वनस्पती तर त्याची यजमान म्हणून म्हणजे होस्ट म्हणून त्याची गरज असते. म्हणजेच
राहण्यासाठी घर म्हणून या रायझोबियम जीवाणूला या वनस्पतींच्या मुळावरच्या गाठींची गरज असते. अशा प्रकारे त्यांचं सहजीवन चालतं. आता या नायट्रोजनयुक्त संयुगामुळे, ही जी नायट्रोजनयुक्त संयुग जी रायझोबियमनं तयार केलेली आहेत, तर त्याच्यामुळं काय होतं, तर डाळी, कडधान्ये, प्रथिनं यांचा ही जी डाळी आणि कडधान्ये आहेत, कारण त्या डाळी आणि कडधान्ये हे शेंगावर्गीय वनस्पतीमध्येच येतात आणि म्हणून डाळी आणि कडधान्य हे प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत ठरतात. लक्षात घ्या, प्रथिनं, प्रोटीन्स, तर हे प्रोटीन शरीराला किती आवश्यक आहेत, मनुष्याला, मानवाला व प्राण्यांना, हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळं प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत हे त्यामुळंच या सर्व डाळी आणि कडधान्ये ठरतात. आता ही जी कडधान्य असतात त्याचं पीक जेव्हा संपतं, म्हणजे कडधान्य जेव्हा ते काढून घेतली जातात, तेव्हा त्याची जी मुळं असतात त्यांची जी मुळे आहेत ते रोपट्यांचा काही भाग हा त्यामध्ये मातीत मिसळून टाकला जातो आणि त्यातले जे जीवाणू असतात, आता आपण बघितलं की हे मुळामध्ये असणारे जे रायझोबियम जीवाणू असतात, तर ते जीवाणू त्याच मातीमध्ये गाडले गेल्यामुळं तर त्यामध्ये रायझोबियम जीवाणूंचं प्रमाण हे त्या जमिनीमध्ये कायम राहतं आणि मग त्यामुळं काय होतं, नायट्रोजनयुक्त खतांचा वापर हा त्या वनस्पतींना फारसा वापर करावा लागत नाही. म्हणजे रासायनिक खतांचा, नायट्रोजनयुक्त रासायनिक खतांचा वापर त्यामुळे कमी करावा लागल्यामुळे रासायनिक खतांचे जे दुष्परिणाम आहेत ते टाळले जातात आणि खतांसाठीचा खर्च कमी झाल्यामुळं काय होतं, शेतकऱ्यांचा फायदाच होतो, आर्थिक फायदा होतो. त्याचबरोबर उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होते. तर अशा प्रकारे या रायझोबियमचा उपयोग हा आणि त्याचं जे कार्य आहे ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता लागवड करण्यापूर्वी काय होतं बघा, बऱ्याचशा बियाणांना रायझोबियम युक्त द्रव किंवा रायझोबियायुक्त द्रव किंवा पावडर लावली जाते. त्यामुळे काय होतं, लागवडीच्या नंतर जेव्हा पेरलं जातं तेव्हा काय होतं, हे जीवाणू त्या रोपट्यात प्रवेश करतात. त्या बियावरती लावलेले जे रायझोबियम जीवाणू असतात ते रोपट्यात प्रवेश केल्यामुळं काय होतं, त्या ठिकाणी नायट्रोजनयुक्त जी संयुग असतात की जे त्या वनस्पतींचं मुख्य अन्न आहे ते त्यांना मिळतं आणि त्यामुळं रोपांची वाढ ही चांगल्या पद्धतीनं आणि जलद गतीनं होते. तर ही जी प्रक्रिया केली जाते यालाच रायझोबियम लसीकरण म्हणतात. लसीकरण हा शब्दात आपल्याला सगळ्यांना माहीत झालेला आहे की लसीकरण म्हणजे एखादा रोग होऊच नये किंवा एखादा प्रतिबंधात्मक उपाय अशा स्वरूपाचा असतो आणि किंवा एखाद्या वनस्पतींच्या वाढीसाठी उपयुक्त रोग म्हणजे त्याला होऊच नाही आणि त्याची वाढ होत राहावी याच्याकरता हे लसीकरण केलं जातं. आपण बघितलं आता की कोरोनाचं लसीकरण आता सुरू आहे, तर रोग होऊ नये म्हणून असतं, म्हणजे रोग प्रतिबंधात्मक आहे, असा रोग त्या वनस्पतीला न होता त्याची वाढ चांगली व्हावी याच्याकरता हे लसीकरण केलं जातं. तर हा प्रयोग कडधान्याबरोबर तृणधान्य व इतर पिकं सुद्धा त्यांना सुद्धा नायट्रोजनचा पुरवठा हा आवश्यक असतो, तर त्यांना सुद्धा हे लसीकरण म्हणजे रायझोबियायुक्त द्रव किंवा पावडर ही इतर पिकांच्या बियांना सुद्धा लावली जाते आणि त्यांना सुद्धा नायट्रोजन पुरवठा करण्यासाठी हे रायझोबियम लसीकरण हे उपयुक्त ठरतं. आता आपण तिसरा जो जीवाणू आहे, तिसरा जो सूक्ष्मजीव आहे, तर त्याचं नाव आहे, उपयुक्त सूक्ष्मजीव आहे, त्याचं नाव आहे किण्व म्हणजे इष्ट. तर हा इष्ट म्हणजे किण्व हा उपयुक्त सूक्ष्मजीव आहे. हा कवक वर्गीय या प्रकारामधला सूक्ष्मजीव आहे. आता आपण या किण्वाची माहिती बघण्यासाठी आपण
एक कृती या ठिकाणी सांगितलेली आहे. ती कृती आपण पहिल्यांदा बघूया. तर बाजारातून पहिल्यांदा एक ॲक्टिव्ह ड्राय इस्ट आणलं आणि ते एका बाटलीमध्ये 1 चमचा इस्ट आणि 2 चमचे साखर आणि थोडं कोमट पाणी असं मिसळून एका बाटलीमध्ये ते ठेवलं आणि त्या बाटलीच्या तोंडावर एक पारदर्शक रंगहीन असा फुगा घट्ट बसवला. 10 मिनटं त्याला तसंच ठेवलं त्या द्रावणाला आणि आपल्याला काय बदल दिसतो ते आपण बघितलं. तर त्याच्या फुग्यामध्ये जमा झालेल्या वायूमध्ये चुन्याची निवळी मिसळा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे काय होतं नेमकं, तर बघा त्या द्रावणामध्ये त्या ठिकाणी म्हणजे आता आपण बघितलं त्या किनवामध्ये ड्राय इस्ट म्हणजे किनवा आपण ते घातल्यानंतर 10 मिनिटांनंतर आपल्याला असं दिसतं की तिथं कार्बन डायऑक्साईड वायू त्या प्रक्रियेतनं तयार होतो, त्या प्रक्रियेमधनं. आणि मग तो कार्बन डायऑक्साईड वायू हा जो आहे तो कोमट पाणी आणि साखरेतील ऊर्जा त्याच्यामुळं ते प्रक्रिया होते आणि त्या प्रक्रियेमध्ये त्यातल्या पेशींचं विभाजन होतं आणि प्रजनन प्रक्रिया होते एक प्रकारची. आणि मग त्यातनं जो CO2 वायू तयार होतो तो CO2 वायू त्या फुगात जमा होतो. मग CO2 वायू तयार झाला आहे हे पाहण्यासाठीची एक चाचणी म्हणजे काय असते पहा. चाचणी म्हणजे त्यामध्ये तो CO2 वायू एका चुन्याच्या जर निवळीमध्ये सोडला, चुन्याची निवळी म्हणजे चुन्याचं पाणीच असतं ते, तर त्याच्यामध्ये जर सोडला तर ते रंगहीन पाणी असतं आणि त्यामध्ये जर सोडला तर ती चुन्याची निवळी दुधी बनते आणि ती जर दुधी बनली तर तो कार्बन डायऑक्साईड वायू आहे हे आपल्याला निश्चित समजतं. आणि मग कार्बन डायऑक्साईड वायू तयार झाला आहे म्हटलं की मग त्या ठिकाणी ते जे बाटलीतलं जे सर्व द्रावण आहे त्यातला एक थेंब, फक्त एक थेंब घ्यायचा आणि तो थेंब एका काचपट्टीवर ठेवायचा आणि त्याच्यावरती आच्छादन काच ठेवायची आणि मग संयुक्त सूक्ष्मदर्शीच्या मदतीने जर निरीक्षण केलं तर आणि ते द्रावण सुद्धा बाटलीतलं आहे ते सांभाळून ठेवलं तर त्या काचपट्टीमध्ये आपल्याला सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्यानं निरीक्षण केल्यावर असं दिसून येतं की तिथं लंब गोलाकार अशा रंगहीन कवक पेशी दिसतात. लंब गोलाकार कवक पेशी त्यामध्ये दिसतात. काही पेशींना छोटे गोलाकार भाग असे आलेले चिकटलेले दिसतात. हे पहा, मी जरा थोडंसं स्क्रीनवर मोठं करून दाखवतोय. बघा या ठिकाणी आपल्याला त्या लंब गोलाकार पेशींना आपल्याला एक छोटासा गोल असा आलेला दिसतोय. तर त्याच जे आहेत त्या कलिका म्हणजे त्या ठिकाणी काय आहेत, नवीन तयार होणारी कवक पेशी आहे, त्यालाच कलिका असे म्हणतात. तिथं खालच्या या आकृतीत दाखवले बघा, ही कलिका जो फुगोटा जो आलेला दिसतोय ना, तर तो कलिकेचा फुगोटा म्हणजेच हा नवीन जन्माला येणारी कवक पेशी आहे. कवक पेशी नवीन जन्माला येणारी म्हणजे ही कवक पेशी या ठिकाणी तयार होताना दिसते. आता या ठिकाणी या इष्टच्या ज्या नवीन तयार होणाऱ्या ज्या पेशी आहेत तर त्या पेशी आपल्याला दिसतात. या पेशी प्रजननाची ही जी अलैंगिक पद्धत जी आहे, अलैंगिक पद्धत म्हणजे या ठिकाणी नर मादीचा समावेश म्हणजे नर आणि मादी असा इथं त्याच्यापासून हे प्रजनन होत नाही, तर केवळ एकाच जीवापासून तयार होणारा जो नवीन जीव असतो तर ते अलैंगिक प्रजनन असतं. आणि या पद्धती ही जी पद्धत आहे यालाच हे जे दाखवलेली समोर तुम्हाला स्क्रीनमध्ये जी दिसते कलिका, तर ही जी पद्धत आहे याला मुकुलायन किंवा कलिकायन असं या पद्धतीचं नाव आहे. कलिकायन किंवा मुकुलायन या पद्धतीनं काय होतं तर इष्ट तर हे या ठिकाणी नवीन प्रजनन होऊन नवीन पेशी जन्माला येते, अशी ही प्रक्रिया या ठिकाणी घडते. तर इष्ट हा एक कार्बनी पदार्थावर वाढणारा कवकवर्गीय परपोषी सूक्ष्मजीव आहे. आता आपण जी बघितली इष्टची पेशी, तर ही कवक पेशी जी आहे ही काय आहे, कार्बनी पदार्थावर वाढणारी कवकवर्गीय परपोषी सूक्ष्मजीव आहे. तर हे जे इष्ट जे आहेत हे एकपेशीय कवक आहेत, एकच पेशी आहे बघा. आणि याच्यामध्ये केंद्रक आहे म्हणजे हे दृश्य केंद्रकी
अशा प्रकारचे सूक्ष्मजीव आहेत, केंद्रक आहे. याच्या सुमारे 1,500 प्रजाती अस्तित्वात आहेत. बघा 1,500 याचे प्रकार आहेत. इष्टची पेशी ही दृश्य केंद्रकी प्रकारची असते. आता या प्रयोगामध्ये साखरेच्या द्रावणातील कार्बनी पदार्थ जो होता, तर त्या कार्बनी पदार्थामुळे, साखरेच्या द्रावणामध्ये जो कार्बनी पदार्थ असतो त्यामुळे इष्टची वाढ व प्रजनन जलद गतीने होते. 10 मिनिटात आपण झालं बघितलं आता आपण. मग स्वतःचे पोषण करताना इष्टच्या पेशी काय करतात, द्रावणातील कर्बोदकाचे रूपांतर, आता हे कर्बोदक कुठे आहेत, साखरेमध्ये, कर्बोदकाचे रूपांतर हे अल्कोहोल व कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये करतात. आपण बघितलं की त्या प्रक्रियेमध्ये CO2 वायू तयार झाला आणि या प्रक्रियेलाच किण्वन प्रक्रिया म्हणतात. ही प्रक्रिया बघा, आपण आता प्रत्येक ठिकाणी किण्वन प्रक्रिया हा शब्द सारखा आपल्या समोर येतोय. तर ही किण्वन प्रक्रिया म्हणजे काय होते ते या ठिकाणी आपल्याला दिसून येते. तर काय होतं या ठिकाणी, कर्बोदकाचे रूपांतर अल्कोहोल व कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये होते. तर याला किण्वन प्रक्रिया म्हणतात. यानंतर पाव कसा तयार होतो हे तुम्ही थोडंसं वेगवेगळ्या यूट्यूब चॅनेलवरती जाऊन वगैरे याची माहिती मिळवा, पाव कसा तयार होतो. आता या पुढचा जो भाग आहे तो म्हणजे माहीत आहे का तुम्हाला, माहीत आहे का तुम्हाला. यामध्ये आता ही किण्वन प्रक्रिया किती महत्त्वाची आहे हे आपल्याला दिसून येईल. बघा साखर कारखाने जे आपल्या आसपास आता बरेचसे साखर कारखाने आहेत, या साखर कारखान्यांना जोडून प्रत्येक कारखान्यामध्ये अल्कोहोल उत्पादन केले जाते, अल्कोहोलचे. आणि हे अल्कोहोल कसे तयार केले जाते, तर ऊसापासून जो रस तयार होतो, ऊसाचा रस तयार झाल्यानंतर कारखान्यामध्ये त्या रसाची साखर बनवली जाते. परंतु ही साखर बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यातला जो एक भाग शिल्लक राहतो तो असतो म्हणजे मळी. आणि ही जी मळी असते त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कर्बोदके असतात बरं का. ही कर्बोदके जी त्या मळीमध्ये असतात, त्या मळीमध्ये सायक्रोमायसिस नावाचं किण्व मिसळलं जातं. आणि ते जर मिसळल्यानंतर त्या ठिकाणी त्या मळीचं किण्वन प्रक्रिया घडवली जाते. किण्वच आहे ते, त्यामुळं त्याची किण्वन प्रक्रिया होते. आणि या प्रक्रियेमध्ये इथेनॉल अल्कोहोल म्हणजेच या ठिकाणी त्याचं रासायनिक सूत्र आहे, या ठिकाणी दिलेलं आहे C2H5OH. C2H5OH हे इथेनॉल अल्कोहोल हे प्रमुख उत्पादन मिळतं. बघा ऊसाच्या रसाच्या मळीमध्ये सायक्रोमायसिस हे किण्व मिसळलं की त्याची किण्वन प्रक्रिया घडते आणि त्यात इथेनॉल तयार होतं. इथेनॉल हे इथेनॉल तर होतंच उत्पादन, हे प्रमुख उत्पादन तर होतंच, पण त्याशिवाय इस्टर व इतर अल्कोहोल ही उपउत्पादने मिळतात. ही 2 उपउत्पादन आणखीन आपल्याला मिळतात. इथेनॉलच्या पासून काय उपयोग केला जातो, बघा इथेनॉलचा जो उपयोग आहे खूप महत्त्वाचा आहे. इथेनॉल पासून स्पिरिट बनवलं जातं. आपल्या प्रयोगशाळेमध्ये पहा स्पिरिटचा उपयोग केला जातो. दवाखान्यामध्ये इंजेक्शनची सुई टोचवल्यानंतर बघा आपल्याला स्पिरिट लावल्यावर गार लागतं आपल्याला दंडाला, हे स्पिरिट बनवलं जातं. त्याचबरोबर मद्यार्क म्हणजे दारू बनवली जाते. त्यानंतर इतर रसायने सुद्धा काही तयार केली जातात. आणि हे इथेनॉल जे आहे की नाही, ते इथेनॉल हे धूर विरहित व उच्च प्रतीचं इंधन आहे बघा. आणि हे इंधन हे आता वापरणं हे सरकारनं प्रत्येक जे भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये इथेनॉलचा वापर हा अत्यावश्यक केलेला आहे. हे पेट्रोल आणि डिझेलमध्ये हे इंधन मिसळलं जातं. ऊसाच्या मळीप्रमाणेच
जसं ऊसाची मळी निघते त्याच्यामध्ये कसं हे त्याच्यापासून इथेनॉल मिळवलं जातं, तसंच मका, जव आणि सातू, जव किंवा सातू अशा इतर धान्याचा सुद्धा वापर करून इथेनॉलची निर्मिती करता येते, हे लक्षात घ्या. म्हणजे इतरही काही पदार्थांपासून इथेनॉल मिळवता येतं. आता इथेनॉलचे उपयोग आणखीन आपण नंतर बघूया. मुख्य करून हे धूरविरहित आणि उच्च प्रतीचं इंधन आहे. म्हणजे किती महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी या किण्वन प्रक्रियेमध्ये होते हे आपल्याला लक्षात आलं असेल. आणखीन एक याचा उपयोग म्हणजे बघा, किण्वन प्रक्रियेमध्ये द्राक्षाची जी रस आहे, द्राक्षाचा रस, तर त्या द्राक्षाच्या रसामध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज नावाची शर्करा असते. तर त्या शर्करेचे ईस्टच्या मदतीने किण्वन केले जाते आणि त्यापासून अल्कोहोल मिळते. त्या किण्वन प्रक्रियेतनं काय मिळते? अल्कोहोल. आणि त्यापासून वाईन हे पेय तयार केले जाते. वाईन म्हणजे दारू किंवा बियर या टाईपचे पदार्थ मिळवले जातात. तर हा देखील किण्वन प्रक्रियेतून आपल्याला मोठा लाभ मिळतो. या ठिकाणी आपल्याला जैव उपचार असे काही या किण्वन प्रक्रियेमध्ये देखील होत असतात किंवा जीवाणूंचा वापर केला जातो या जैव प्रक्रियेमध्ये. तर तो कसा केला जातो त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. पाम तेलाच्या निर्मितीमध्ये तयार होणारे जे विषारी पदार्थ असतात. आता पाम तेल तुम्हाला माहिती असेल की आत्ता आपण जे तेल खातोय या तेलामध्ये पाम तेलाची भेसळ केली जाते, लक्षात घ्या. पाम तेल हे खऱ्या अर्थानं बघा त्यातमध्ये काय काय विषारी पदार्थ तयार होतात हे आपण इथं पाहतोय. परंतु पाम तेल हे जास्त करून बाहेरच्या देशातून येतं आपल्या देशामध्ये आणि त्याची भेसळ हे आपल्या देशातल्या काही तेलांच्या मध्ये केली जाते. तर त्या पाम तेलाची जी निर्मिती होत असते त्यामध्ये काही विषारी पदार्थ तयार होतात. तर काही औद्योगिक प्रक्रियेमध्ये काही मुक्त होणारे जे जड धातू असतात आणि काही क्षार त्यामध्ये तयार होत असतात. तर ते शोषून घेण्यासाठी बघा बरं का, हे विषारी पदार्थ, त्यानंतर काही जड धातू आणि क्षार हे शोषून घेण्यासाठी यारोविया लायपोलिटिका या किण्वाचा वापर केला जातो. बघा हे किती महत्त्वाचं आहे. बघा हे किण्व आहे आणि त्याचा वापर हे विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी, शोषून घेण्यासाठी केला जातो. त्याचबरोबर सायक्रोमायसिस सेरेविसी या ठिकाणी आपल्याला हे शब्द दिसतील. सायक्रोमायसिस सेरेविसी हे जे किण्व आहे हे किण्व सुद्धा आर्सेनिक या प्रदूषकाचे शोषण करते. त्याचबरोबर या ठिकाणी आणखीन एक जो या ठिकाणी किण्व जे सांगितलेलं आहे ते म्हणजे अल्कॅनी होरॉक्स हे जे जीवाणू आहेत त्याचा वापर करून समुद्रातील तेल गळती स्वच्छ केली जाते. आपल्याला माहिती असेल की अनेक वेळेला जहाजं जे समुद्रामध्ये तेल वाहून आणणारी जी जहाजं असतात त्यांच्यामध्ये काही खडकाला धडकवून, काही जहाजांच्या धडका होऊन याच्यामुळं जहाजं फुटतात आणि त्याच्यामध्ये जे तेल असतं तर ते तेल समुद्रावरती पसरतं आणि ते तेल काढणं फार अवघड असतं. तर त्याच्यासाठी बघा या अल्कॅनी होरॉक्स नावाचा जो जीवाणू आहे तर त्याचा आता वापर केला जातो. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण आता बघितलं की हे जे ईस्ट आहे तर त्या ईस्टचे आणि या जीवाणूंचे उपयोग कसे कसे होतात. आता इथं आपल्याला एक 3 प्रश्न विचारलेले आहेत जरा डोके चालवामध्ये. पहिला प्रश्न असा आहे की भारतासह बऱ्याच देशामध्ये हल्ली पेट्रोल व डिझेल या इंधनामध्ये 10% इथेनॉलचे मिश्रण करणे सक्तीचे का केले आहे. आता बघा आत्ताच आपण बघितलं की इथेनॉल हे कसं आहे तर उच्च प्रतीचे इंधन आहे आणि ते धूर विरहित आहे. बघा
धूर त्यातनं निर्माण होत नाही. त्यामुळं काय होईल, प्रदूषण होणार नाही, प्रदूषण विरहित आहे. हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेल, आता आपण पाहतोय की हे जे जीवाश्म इंधन आहेत त्याचे पृथ्वीच्या पोटातील साठे हे मर्यादित आहेत, ते कमी होत चाललेले आहेत. आणि त्याला पर्याय म्हणून हे इथेनॉल आणि तुलनेनं पेट्रोल डिझेल आणून त्याच्यावर प्रक्रिया करून जो खर्च येतो त्याच्यापेक्षा इथेनॉल थोडंसं कमी खर्चाचं आहे. आणि ते आपल्या देशामध्ये, भारतामध्ये इथेनॉल साखरेचे कारखाने खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळं इथेनॉलची निर्मिती भारतामध्ये शक्य आहे. म्हणून भारतामध्ये आणि इतर ज्या देशामध्ये ऊसाचं उत्पादन आहे अशा देशांमध्ये इथेनॉलचं मिश्रण हे पेट्रोल डिझेलमध्ये करणं हे सक्तीचं केलेलं आहे. त्यामुळे प्रदूषण विरहित अशा प्रकारचं इंधन उपलब्ध होऊ शकतं. दुसरा प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये नाशिक या शहराजवळ वाईन निर्मितीचे उद्योग मोठ्या प्रमाणात का उभारले आहेत? तर स्वाभाविकच आहे की नाशिक हे जे शहर आहे त्या ठिकाणी द्राक्षाचे मळे मोठ्या प्रमाणात आहेत, द्राक्षाचे उत्पादन जास्त आहे आणि त्यामुळं तिथे वाईनचे कारखाने मोठ्या प्रमाणात उभारले गेले आहेत. वाईन हे त्याची मागणी जगभर असल्यामुळे आणि त्याचा साठी लागणारं जे द्राक्ष हे जे पीक आहे तर ते पीक त्या परिसरातच उपलब्ध असल्यामुळे त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असल्यामुळे, म्हणजे द्राक्ष विकण्यापेक्षा त्याच्यापासून वाईन निर्मिती करणाऱ्या कारखान्यांना द्राक्ष विकणे हे शेतकऱ्यांना फायदेशीर होत असल्यामुळे त्या ठिकाणीच जवळच त्याच्या वाहतुकीचा देखील प्रश्न त्याचा कमी व्हावा, कमी वाहतुकीमध्ये ते उत्पादन मिळावे याकरता त्या ठिकाणी नाशिकजवळ वाईन निर्मितीचे कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत. तिसरा प्रश्न आहे की गव्हाची चपाती फक्त फुगते मात्र पाव हा जाळीदार व मऊ आणि पचायला हलका असतो असे का होते? आता बघा की या ठिकाणी पाव जो आहे त्या पावामध्ये आपण मागं बघितलं की इष्ट मिसळलेले असते आणि त्यामुळं किण्वन प्रक्रिया होते आणि त्यामुळे काय होतं, तो किण्वन प्रक्रिया पावाच्या पिठामध्ये होत असते आणि ज्या वेळेला तो पाव भाजायला भट्टीमध्ये जातो त्यावेळेला त्यातून CO2 वायू बाहेर पडतो आणि तो बाहेर पडत असताना तो पाव जाळीदार बनतो आणि हलका बनतो. इतर काही घटक त्यामध्ये निर्माण होत असल्यामुळं देखील त्याची चव ही वेगळी लागते आणि आपल्याला तो पाव जाळीदार आणि हलका झालेला दिसून येतो. चपातीमध्ये पिठामध्ये इष्ट नसल्यामुळे चपाती भाजत असताना त्यातील फक्त वायूचं प्रसरण होतं आणि ती फुगते. हे या ठिकाणी आपल्याला याचं उत्तर आहे. या पहिल्या भागामध्ये आपण उपयुक्त सूक्ष्मजीव त्यामध्ये लॅक्टोबॅसिलाई, त्याचबरोबर रायझोबियम आणि किण्व म्हणजे इष्ट याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसा उपयोग होतो, हे सूक्ष्मजीव आपल्याला मानवाला कसे उपयोगी आहेत हे आपण पाहिले. यानंतरच्या दुसऱ्या भागामध्ये प्रतिजैविके आणि उपद्रवी सूक्ष्मजीव याबद्दल पाहणार आहोत.